श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. आता तर श्रावण पण येणार आहे, त्याच्या अगोदरच काही आपल्याला माहिती असावी याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आज हा व्हिडिओ आहे तो मी स्वतः बनवलेला आहे. माझ्या घरातील शिवलिंगावर पाणी कसं अर्पण करावे, कशी पूजा करावी याचा मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि भक्तिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शिवलिंगाची पूजा कधी करावी, कशी करावी, कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि पूजा करताना कोणती काळजी घ्यावी. पूजा देखील ते आनंदाने स्वीकारतात. म्हणून आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा कशी करावी हे अगदी सविस्तर पाहणार आहोत. शिवलिंगाची पूजा कधी करावी? आपण रोजही करू शकता शिवलिंगाची पूजा, पण कधी विशेष शुभ दिवस मानले जातात. रोज तर आपण पूजा करतच असतो, परंतु काही दिवस असे असतात, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की ते खूप विशेष असे दिवस असतात. तेव्हा त्याला त्या दिवशी त्या त्या गोष्टीला, त्या पूजेला, आपण जे आराधना करतो, जे मनापासून सेवा करतो, एक प्रत्येक म्हणजे देवाचा एक प्रत्येक दिवस, प्रत्येक वार असा हा ठरलेला असतो, तो शुभ असतो. त्याचप्रकारे शिवपूजेसाठी शुभ दिवस आपण पाहण्यास गेलो तर पाहू शकतायत, सोमवार हा खूप शुभ दिवस आहे. भगवान शिवांचा आवडता दिवस असतो, म्हणून हा पूजेसाठी दिवस खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर श्रावण महिना तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. श्रावण महिना हा पूर्ण शिवांचाच असतो. हा शिवभक्तीसाठी अत्यंत पवित्र हा महिना मानला जातो. हा दिवससुद्धा शुभ मानला जातो. त्याचबरोबर महाशिवरात्री शिवपूजेसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस. त्याचबरोबर व्रत. आता प्रदोष व्रत म्हणल्या तर संध्याकाळच्या वेळी शिवपूजा करणे शुभ व असते. आणि सोमवती अमावस्या हे देखील, हे 3 ते 4 जे दिवस आहेत, दिवस म्हणजे जे वार आहेत, जो वार वगैरे आहे, तर ते खूप शुभ मानले जाते. तर या दिवशी जी पूजा आपण मनोभावे करतो, तर आपल्या कोणत्याही अडचणी असो, कोणतेही आपले मागणे असो, ते पूर्ण होते म्हणजे होते. तर आता विशेष पुण्यदायी दिवस मानला जातो. त्याचबरोबर कार्तिक महिना आणि मासिक शिवरात्री हे सुद्धा चांगले दिवस मानले जाते. अशा प्रकारचा आपण सर्व व्हिडिओ स्किप न करता हा संपूर्ण अजून माहिती असलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये खूप छान प्रकारे मी अशी माहिती सांगितलेली आहे. आणि ती तुमच्या, आता श्रावण येणारच आहे, तर आपण मंदिरात नाही जाणं झालं तरी घरच्या घरी कशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचे फळ भेटेल अशा पद्धतीने आपण कशी पूजा करणार आहोत त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे. तर स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. मी खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे. आपल्या घरातीलच देवघरातील शिवलिंगाचा फोटो मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे की मी स्वतः बनवलेला आहे. हा वॉइस देखील हा माझा स्वतःचाच आहे. सर्व काही माझ्या भाषेत व माझ्या आवाजात हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण नवीन असाल या व्हिडिओवर तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी स्नान करूनच असते. सूर्योदयानंतर पूजा करणे उत्तम. शक्य असल्यास आपण प्रदोष काळात देखील आपण पूजा करू शकतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपासही शिवपूजा करता येते, असं नाही की सकाळी. जो रोजची पूजा असेल तर सकाळची वेळ सर्वात चांगली. आपण जी पूजा करणार त्यासाठीची सकाळची वेळच खूप शुभ मानली जाते. आता आपण जी पूजा करणार आहोत, कोणती पण म्हणजे ही आपण शिवलिंगाची जी पूजा करतो त्याच्यासाठीचे काही साहित्य आपल्याला लागत असतं. तर त्यासाठीचे साहित्य: स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आपल्याला, गंगाजल, दूध, दही, मध, साखर, तूप, बेलपत्र, फुले, अक्षदा, चंदन, धूप, दीप, नैवेद्य, फळे, खीर, साखर किंवा घराचा प्रसाद, त्याचबरोबर पान, सुपारी, कापूर, स्वच्छ वस्त्र किंवा पूजा आसन. तर शिवलिंगाची पूजा आपल्याला करण्यासाठीचे हे साहित्य आपण घ्यायचे आहेत. तर
तुम्ही पाहू शकतायत शिवलिंगाची पूजा करण्यासाठी जे साहित्य आपल्याला पाहिजे आहे तर ते या प्रकारचे आहेत. पूजा केल्याने मनाला शांती मिळते. खरंच शिवलिंगाची पूजा केल्याने, देवाची कोणत्याही पूजा केल्याने मनाला शांती मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि भगवान शंकरांची कृपा देखील लाभते. आता सोमवारी आणि श्रावण श्रद्धेने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि घरात सुख समाधान राहते. कधी पण पूजा सुरू करण्यापूर्वी काय करावे? आता आपण लगेच उठतो बसतो, परंतु काही नियम असतात. तर पूजा सुरू करण्यापूर्वी काय करावे? तर सर्वात आधी आपण स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेच्या ठिकाणी स्वच्छ असे ते पूजेच्या ठिकाण स्वच्छ करावे. शिवलिंगासमोर बसून मन असे शांत करून महादेवाचे स्मरण करावे. सर्वप्रथम कधी पण आपण कोणत्याही देवाची पूजा वगैरे करतो त्या देवाचं स्मरण करावे. असा संकल्प करा की मी आज श्रद्धेने भगवान शंकरांची पूजा करत आहे. माझ्या घरात सुख शांती आरोग्य समृद्धी राहो. शिवपूजेत सर्वात महत्त्वाचे नियम पाळावेत. म्हणजे आपण जी पूजा करणार आहोत तेव्हा आपण एक संकल्पयुक्त आणि मन शांत ठेवून श्रद्धेने भगवान शंकरांची आपण पूजा करावी. मी तुमची पूजा करते, माझ्यासाठी मला हे पाहिजे ते पाहिजे, घरात सुख पाहिजे असं म्हणून आपण पूजेला सुरुवात करावी. आता शिवपूजेत सर्वात महत्त्वाचा नियम पाळायचा झाला ते म्हणजे पूजा करताना मन हे शांत आणि भक्तिपूर्व असायला पाहिजे. तुमचं मन एकीकडे आहे आणि तुम्ही सेवा करताय त्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा, फक्त शिवलिंगाचीच सेवा नाही तर कोणतीही सेवा करताना मनोभावे सेवा करा. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की जे ते दिवस असतात त्या दिवशी तुम्ही हे साहित्य घेऊन त्याला पूजा करावी आणि शिवलिंगावर स्वच्छ पाणी आणि दूध अर्पण करावं. बेलपत्र स्वच्छ धुवून अर्पण करावे. हे जे महत्त्वाचे जे नियम आहेत. जर तुम्हाला एवढं साहित्य भेटलं नाही तर तुम्ही सरळ शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकतात आणि दूध अर्पण करू शकतात. जर तुमच्याकडे हे साहित्य घेऊन जर तुमच्याकडून पूजा होत नसेल तर तुम्ही सरळ साधी मनाने ही असे पूजा करू शकतात. त्याचबरोबर बेलपत्र कधी पण स्वच्छ धुवूनच अर्पण करावे. आता पूजा शक्यतो सकाळी किंवा प्रदोष काळात करावी. पूजेच्या वेळी न चुकता ओम नमः शिवाय जप करावा. हा खूप महत्त्वाचा आहे. शिवलिंगावर काय अर्पण करू नये तर लक्षात असू द्या, शिवलिंगावर हळद कुंकू लावता येत नाही. रोजची तुम्ही शिवपूजा कशी करावी? तर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही स्नान करून शिवलिंगासमोर दिवा लावा, पाणी अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा व ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणत जा. जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुमच्या वेळेनुसार फक्त तुम्ही दिवा लावला आणि त्याच्यावर पाणी अर्पण केलं ते सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. बेलपत्र वाहा तुमच्याकडे बेलपत्र असेल तर आणि ओम नमः शिवाय असं 11 वेळा म्हणा. हात जोडून प्रार्थना करा. तुम्ही जर श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पूजा केली तर महादेवाची कृपा नक्कीच होते. आता शिवलिंगाची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. जर तुम्हाला सगळी सामुग्री घेऊन जर पूजा करता आली नाही तर तुम्ही स्वच्छ पाणी आणि दूध याने अभिषेक करावा, पाणी अर्पण करावे आणि एक बेलपत्र तुम्ही 11 बेलपत्र 21 बेलपत्र 108 बेलपत्र अर्पण करत ओम नमः शिवाय असे म्हणू शकता. आता शिवलिंगावर काय अर्पण करावे तर तुम्हाला मी सांगितलेले आहे. शिवलिंगावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे नाही तर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आणि स्वच्छ पाणी आणि दूध अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण पूजा विधी आणि नियम मी तुम्हाला सांगितले. जे नियम आहेत तर ते हळदी कुंकू लावायचं नाही. त्याचबरोबर आपण प्रदोष काळात देखील पूजा करू शकतात. त्याचबरोबर सकाळी देखील पूजा आंघोळ वगैरे करू शकता. आता घराच्या घरी शिवलिंगाची पूजा कशी करावी याबद्दल देखील मी सांगितलं आहे. स्वच्छ आसन वगैरे स्वच्छ करायचं आहे. आपण आंघोळ वगैरे करून ज्या ठिकाणी आपली शिवलिंग आहे, आपले देवघर आहे ते स्वच्छ करूनच आपल्याला त्या ठिकाणी पूजा वगैरे करायची आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खरंच तुम्हाला जर आवडला असेल, हा मी स्वतः तयार केलेला आहे, माझ्या भाषेत तयार केलेला आहे. खरंच तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती हवी असेल सोप्या पद्धतीत वगैरे तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की मला हा व्हिडिओ
याच्याबद्दल माहिती सांगा. नक्की मी ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे जो आज बनवलेला व्हिडिओ आहे त्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असाच सपोर्ट राहू द्या. थँक्यू.